तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपल्या आता कांद्याची जाळ आपण भरतोय, तर कांद्याची टिकवणूक क्षमता वाढवण्यासाठी आपल्या कांद्याच्या चाळीमध्ये कोणती पावडर वापरली पाहिजे, हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर ह्याचं उत्तर मी आता तुम्हाला देणार आहे. तर कांद्याची चाळ भरत असताना आपण तळामध्ये किंवा बाजूला आपण BSC पावडर वापरणार आहे, की जे आपण सर्रास आरणीमध्ये वापरतो. कारण BSC पावडरमुळे होतं काय की उदई लागत नाही, जमिनीला उदई लागते, त्याच्यामुळे कांदा डॅमेज होतो. तर तो डॅमेज होऊ नये, आता ह्या ठिकाणी आपण बांबू वापरलेत, तर ह्या ठिकाणी पण आपण BSC पावडर वापरणार आहे, कारण बांबूला पण उदई लागते. तर कांद्याची टिकवणूक क्षमता वाढवण्यासाठी आपण साईडला आणि तळामध्ये BSC पावडर वापरतो. आणि मध्ये कांद्याच्या ह्यामध्ये आपण कोसवीट आणि गंधक म्हणजेच सल्फर पावडर वापरणार आहे. तर बऱ्याच जणांचा ह्यावरती पण प्रश्न असतो की दादा जर गंधक वापरलं तर गंधकमुळे कांद्याचा जो कलर आहे हा डाऊन होतो. कलर डाऊन होतो म्हणून तुम्ही गंधक थोडा कमी प्रमाणात वापरा, की जेणेकरून कांद्याची कलर पण मेंटेन राहील आणि कांद्याची टिकवणूक क्षमता पण वाढेल. पण गंधक वापरणं तेवढं जास्त गरजेचं आहे, कारण जर तुमच्या ह्या कांद्याच्या चाळीमधला एखादा कांदा सडला आणि तुम्ही जर गंधक पावडर वापरली असेल तर तो सडलेला कांदा जागेवरती सुकला जातो. जर गंधक वापरलं नाही तर तो एक कांदा सडलेला बाकीचे कांदे पण सडवतो. तर त्याच्यासाठी गंधक पण वापरायला पाहिजे. तर कांद्याच्या चाळीमध्ये ज्यावेळेस मध्ये तुम्ही कांदे टाकतात त्या ठिकाणी आपल्याला कोसावीट आणि गंधक पावडर म्हणजे सल्फर पावडर ह्या ठिकाणी वापरायची, आणि दोन्ही साईडला आणि तळामध्ये आपल्याला BSC पावडर वापरायची आहे. तर हे मी माझ्या कांद्याच्या चाळीमध्ये वापरतोय. तुम्ही तुमच्या कांद्याच्या चाळीत कोणती पावडर वापरताय ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी आपल्या कृषी दूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.